दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच घटना बेंगळुरूमध्ये घडलेली आहे। एका महिलेची निर्गुण हत्या करून तिच्या अक्षरशः मृतदेहाचे 20 तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते। बेंगळुरूच्या व्हॅली कवल परिसरात ही घटना घडलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 वर्षीय महालक्ष्मी नावाची तरुणीचा खून झाला। तिच्या पतीचे नाव हेमंत दास आहे, पण गेल्या काही दिवसांपासून ती एकटीच राहत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर खून 15 दिवसांपूर्वीच झाला असून महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे करून 165 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवण्यात आले। शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती महालक्ष्मीच्या नातेवाईकांना दिली। त्यांनी येऊन पाहिल्यानंतर सदर प्रकार उजेडात आलेला आहे। व्हॅली कवल पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत। अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी सांगितले की आम्ही न्याय वैद्यकीय पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आहे। या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करण्यात आलेला आहे। या घृणास्पद गुन्ह्यामागे नेमके काय कारण होते हे अद्याप कळू शकलेलं नाही। दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच घटना बेंगळुरूमध्ये घडलेली आहे। या महिलेची निर्गुण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले आहेत। 29 वर्षीय महालक्ष्मी नावाची तरुणी जी होती तिचा खून झालेला आहे। तिच्या पतीचे नाव हेमंत दास आहे, पण गेल्या काही दिवसांपासून ती एकटीच राहत आहे। आता यामागे नक्की कोण होतं हे लवकरच सगळ्यांच्या समोर येईल।